साहेबांची प्रतिमा आतापर्यंत खंडणी जमा करणे, लोकांचे प्लॉट बळकावणे, प्रॉपर्टी हडप करणे, ब्लॅकमेलिंग करणे आणि प्रपंच करणे हा त्यांचा पूर्व इतिहास आहे। ते वैजापूर शहरात एकही नगरसेवक निवडून येऊ देऊ शकतात, त्यांना निवडून आणता आला नाही। साधारणतः 18 कोटी रुपयाचा आमचा व्यवहार त्यांनी 8 सदस्यांचा व्यवहार 9 सदस्यांचा 18 कोटी दोन प्रत्येकी 2-2 कोटी द्यायचे 18 कोटीचा त्यांनी व्यवहार केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी 9 जिल्हा परिषद सदस्यांचा 18 कोटी रुपयात सौदा केला। यातील काही रक्कम ही उमेदवारांना देखील देण्यात येणार होती व या सौद्यामध्ये टोकन म्हणून 4 कोटी रुपये त्यांनी घेतले असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी गुरुवार रोजी पत्रकार परिषद घेऊन केला। दानवे यांच्या भावाने आम्हाला डांबून ठेवले होते, आम्ही कसेबसे त्यांच्या तावडीतून सुटून आलो। या सर्व प्रकाराबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील तक्रार केली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। नंतर कर्जत नंतर गोवा अशा ठिकाणी जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्हाला नेण्यात आलं। जिल्हा प्रमुखांचे बंधू आमच्या सोबत होते आणि अनेक सुरक्षा रक्षक आपण ज्याला बॉडीगार्ड त्या ठिकाणी ठेवले गेले आणि आमच्या सर्वांचे मोबाईल त्या ठिकाणी आमच्याकडनं बळजबरीने घेण्यात आले। आम्हाला कोणाशी संवाद साधायचा नाही अशा प्रकारच्या सूचना त्यांनी या ठिकाणी सूचनाबद्ध आदेश दिले आणि आमचा परस्पर सौदा जिल्हा प्रमुखांनी त्या ठिकाणी केला। ही बाब आमच्या सगळ्या सदस्यांच्या लक्षात आली की ज्या उद्धवजींनी आपल्याला पक्षामध्ये कुठल्याही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेला मदत करायची नाही किंवा मतदान करायचं नाही असा आदेश दिलेला असताना सुद्धा जिल्हा प्रमुख वेगळी भूमिका घेत आहेत। हे जेव्हा लक्षात आलं आणि आमचा संपर्क त्यांनी तोडला त्यावेळेला मी गोव्याला गेल्यानंतर गोव्यावरून मी आणि आमच्या सोबत असलेल्या सदस्य ललिता सुरेश सोनवणे जी काय त्यांची गरुड झेप अकॅडमी आहे, आम्ही त्यांच्या कस्टडीतून बाहेर पडलो 17 तारखेला। बाहेर पडल्यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय घोसाळकर साहेबांशी संपर्क केला। उद्धव साहेबांचे पीए आमदार आदरणीय मिलिंद नार्वेकर साहेबांशी संपर्क केला आणि त्यांना आमची सगळी भूमिका त्यावेळेला समजून सांगितली। त्यांना सांगितलं की आम्हाला पोलीस ठेवलं गेलेलं आहे, गेले 8 दिवसापासून आमचे सर्व सदस्य जिल्हा प्रमुखांनी डांबून ठेवलेले आहेत आणि आमची सुटका झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेजद्वारे या ठिकाणी सांगितली। त्यांनी आमचं म्हणणं या ठिकाणी ऐकलं आणि तात्काळ त्यानंतर आम्ही दोन आल्यानंतर उर्वरित आणखी 6 सदस्य त्यांच्या तावडीतून निघाले। म्हणजे 6 आणि 2 आम्ही 8 लोक एकत्र झालो। टोटल तुमचे 9 आहे? टोटल 9 होते। 8 लोक आम्ही एकत्र झालो आणि आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की कुठल्याही पक्षाला मदत करायची नाही, सत्तेमध्ये आपण मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा नाही। आमच्या विनंतीनुसार माननीय उद्धव साहेबांनी आदेश पारित केला आणि मतदान प्रक्रियेपासून तटस्थ राहण्याचे आदेश दिले। त्यामुळे आम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही। परंतु ज्यांनी सौदेबाजी केली, ज्यांनी अर्थपूर्ण व्यवहार केला, ज्या जिल्हा प्रमुखांनी
त्यांनीच आमच्यावर उलटसुलट आरोप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ही बाब अतिशय निंदनीय आहे. ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांची दिशाभूल करण्याचा हा त्यांचा केविलपणा प्रयत्न या ठिकाणी आहे. या सगळ्या बाबी वर्तमानपत्रातून असेल, मीडियातून आल्या असतील, या सगळ्या त्या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहे. आम्ही जी भावना या ठिकाणी व्यक्त करतो, आमच्यातलं जर काही खोटेपणा असेल तर आमचे बोर्डिंग पास आम्ही ज्या दिवशी आम्हाला गोव्याला घेऊन गेले त्या दिवशी दानवेंचे बंधू राजू दानवे आमच्या सोबत होते, त्यांचे काही कार्यकर्ते आमच्या सोबत होते, काही ठाण्याचे नगरसेवक आमच्या सोबत होते आणि मग ते तुम्हाला बोर्डिंग पास किंवा त्या ठिकाणच्या हॉटेलच्या बुकिंग जर बघितल्या तर यावरून स्पष्ट होईल का अंबादास दानवेंनी आमच्या सर्व 8 सदस्यांचा परस्पर सौदा आमच्या विरोधात त्या ठिकाणी केला होता. तो आम्हाला मान्य नव्हता आणि म्हणून आम्ही जी भूमिका घेतली ही पक्षाच्या हिताची घेतली, उद्धव साहेबांच्या विचाराची घेतली आणि म्हणून आमच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांनीच पूर्ण अर्थपूर्ण व्यवहार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे दानवे साहेबांची प्रतिमा आतापर्यंत खंडणी जमा करणे, लोकांचे प्लॉट बळकावणे, प्रॉपर्टी हडप करणे, ब्लॅकमेलिंग करणे आणि प्रपंच करणे हा त्यांचा पूर्व इतिहास आहे. ते वैजापूर शहरात एकही नगरसेवक निवडून येऊ देऊ त्यांना निवडून आणता आला नाही. त्यांचा सक्का भाऊ राजू दानवेलाही ते नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणता आला नाही. परंतु आम्ही समाजकारणातले लोकांमध्ये निवडून आलेले 30-30 हजार लोकांमधून निवडून आलेले आम्ही पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि आमच्यावर या ठिकाणी स्वतःचं पाप झाकण्यासाठी त्यांनी आमच्यावर आरोप केलेले ते बुनबुडाचे आणि खोटारडे आहेत. अशा प्रकारची भावना भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतो. कारण नसताना त्यांनी या ठिकाणी आमचं बदनामीचं षडयंत्र या ठिकाणी त्यांनी रचलेलं आहे आणि या सगळ्या बाबी आदरणीय उद्धव साहेबांच्या आणि संपर्क प्रमुखांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेले आहे. त्यामुळं आमच्यावर झालेले आरोप हे सगळे बुडबुडाचे आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी मी सांगतो. बरं, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी डायरेक्ट व्हीप काढायला सांगितलं, कोणालाच मदत कर. यांची जी भूमिका होती ती पूर्ण मोडीच काढली. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार त्यांच्या आदेशानुसार काढला. माझ्याकडे सगळं चॅटिंग आहे उद्धव साहेबांबरोबर नार्वेकरांचा फोन झालेलं सर्व चॅटिंग माझ्याजवळ आहे. त्यांनी काय काय आदेश ही दिले. सौदेबाजी किती रुपये झाल्याचा आकडा वगैरे काही आहे का? साधारणतः 18 कोटी रुपयाचा आमचा व्यवहार 8 त्यांनी सदस्यांचा व्यवहार 9 सदस्यांचा 18 कोटी. 2-2 प्रत्येकी 2-2 कोटी द्यायचे 18 कोटीचा त्यांनी व्यवहार घेतली केला. का फक्त सौदा झाला काय नाही? सौदा झाला. कोणासोबत झाला? तो समोर आता बीजेपीच्या समोर कोण लढत होते त्यांच्यासोबत सौदा झाला. त्यापैकी 4 कोटी रुपये त्यांना मिळाले टोकन अमाऊंट म्हणून. आणि उर्वरित रक्कम आम्ही त्यांना मतदान केल्यानंतर त्यांना मिळणार होते. त्यापैकी काही रक्कम सदस्यांच्या पदरी ते टाकणार होते, परंतु सर्व हा डाव आम्ही हाणून पाडला. आम्ही आजही शिवसेनेचे आहोत, शिवसेनेबरोबर राहणार आहोत आणि उद्धव साहेबांचा विचार आमच्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीनं कसा तेवढ ठेवता येईल आणि भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली कसा या विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी देता येईल याचे प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये आम्ही सर्व करणार आहोत.
काल जे त्यांनी आरोप केले तुमचा आणि ते ललित समाज आम्ही सुरुवात केली ना, आम्ही निघून आलो ना त्यांच्याकडे. गेले असं त्यांचा आरोप. मग काही म्हणतील, आम्ही गेलोच नाही ना कोणासोबत. आम्ही त्यांच्याकडून निघालो म्हणजे लगेच कुठं गेलो का? आम्ही त्यांच्याकडनं निसटलो, मातोश्री संपर्क केला. आमचं काय चुकलं? आम्हाला जर त्यांच्या बरोबर जायचं असतं तर मातोश्रीला गेलो नसतं. हे स्टार्टिंग आहे माझ्याकडे सगळं. त्याच्या प्रिंट देऊ तुम्हाला. एक कृष्णा त्यांच्या बरोबर राहिला फक्त. कृष्णा डोंगावकर त्यांच्या विचाराशी सहमत राहिला. 8 लोक आमच्या सोबत होते. पूर्ण तुमच्या 9 लोकांचे नाव दोघांचे नाव दोघांचे त्यांनी दोघांवरच आरोप केला. कारण ते नंतर 6 जे आले ना ते आम्ही सकाळी 7ला दोघांनी सगळ्यांची आम्ही आधीच लावलेली होती. आम्ही तिथं एकत्र जेव्हा जेवायला एकत्र यायचो त्यावेळेला आमचा सगळा विचार विनिमय झाला होता. पण त्याला सुरुवात कोणी करायची घाबरत होते. कारण समोर बॉडीगार्ड बाकीचे सगळे महिलांसाठी महिलांना राखायला आणखी काही महिला मंडळी. त्याच्यामुळे ते सुटणं तिथून ते तावडीतून सुटणं जसं आग्र्याहून शिवाजी महाराजांनी सुटणं करून घेतली तशी आम्ही ती गोव्याहून सुटणं करून घेतली. गोव्याहून आम्ही सटकलो. मी माझे कपडे सुद्धा आणले नाही, माझी बॅग नाही, कपडे नाही. सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं निघालो हॉटेलच्या बाहेर. सगळे चालले कपडे बिपडे सगळे आता आले माझ्या आता घरी. मला सांगा निवडणुकीत तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक तुम्हाला उमेदवारी दानवेन दिली का अजून कोणी देता कोणाची म्हणजे उद्धव साहेबांची उमेदवारी होती ती. होती त्यांची स्थानिक नेत्याचं त्यांनी दिली असं म्हणावं लागेल. त्यांनी दिला पण मग आता ते काही निर्णय घेतील आम्ही कसं ऐकायचो? बरोबर आहे की नाही? आणि त्यांना असे उमेदवार भेटत नव्हते म्हणून दिली. तालुक्यामध्ये आपल्या वैजापूर विधानसभेत 10 जिल्हा परिषद गट आहे. त्यांना फक्त 4-5 ठिकाणी उमेदवार मिळाले. 5 ठिकाणी रिक्त राहिल्या त्यांच्या जागा. गायगावला त्यांचा उमेदवार नाही. तुमचा प्रवास म्हणजे आपला जो मी माझ्या स्वयंभू निवडून आलेलो आहे. यांचे थोडे थोडे फक्त आधार घेतलेले आहे, थोडे थोडे लेबल लावलेले. मला माझ्यावर कोणाची हे नाही. विधानसभेचा मी आता 8 सदस्य तुमच्या सोबत आहे. विधानसभेचे उमेदवार आहेत. कोण काय चर्चा करायची वेळ येईल तेव्हा ठरवू. बरं 8 सदस्य आता तुमचे विरोधात आहे जिल्हा प्रमुखांच्या. काय पुढील भूमिका आहे तुमच्या 8 सदस्य? भूमिका आम्ही उद्धव साहेबांसोबत आहे. हा, उद्धव साहेबांचा विचार आणि मतदारसंघाची कामं कशी प्रभावीपणे करता येईल तो आम्ही त्यामध्ये सत्तेत सहभागी झालोच नाही. आम्ही मतदान प्रक्रियेतच नाही. आम्ही मतदानालाच गेलो नाही. मतदान नाही. आता पण ते समजा एक तपासकार असेल आव्हानं उपस्थित बरं का. परंतु हे बघा प्रत्येक जण प्रत्येक जण केलं तर नाव कसं काय मतदान जर केलं नाही, मतदान जर नाही केलं पण बाहेरून जाऊन नाही करता येत नाही. हे बघा ही भूमिका पक्षप्रमुखांनी घेतलेली, आमचा निर्णय नाही. पक्षप्रमुखांच्या भूमिकेला आम्ही विपक्ष मतदारांच्या सौदा आम्ही हाणून पाडला आणि आम्ही तटस्थ पक्षप्रमुखाचा व्हीप पाळला. आणि पक्ष प्रमुखांनी बी आमचं ऐकलं. 8 लोकांचं जिल्हा प्रमुखांचं ऐकलं नाही. बरं या सगळ्या घटनेत खैरींची भूमिका काय? काही चर्चा झाली खैरेंसोबत? खैरे साहेब शांत होते. खैरे साहेब या कुठल्याही प्रक्रियेमध्ये नव्हते. दानवेंच्या या समजा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, तुम्ही जो आरोप केला हा, तर त्या निर्णयाशी सहमत आहे खैरे साहेब की विरोधात आहे? काही चर्चा झाली तुमची? ते सांगतील, मी काय सांगणार. तुमची चर्चा नाही झाली काही खैरे साहेबांसोबत? फक्त उद्धव साहेबांसोबतच झाली? उद्धव साहेबांशी आम्हाला जाणवे की चंद्रकांत खैरे कोण आमचे नेते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. माझ्याकडे चॅटिंग सुद्धा आहे. मी काय केली चॅटिंग त्याच्या प्रिंट पण मी देऊ शकतो. उद्धव साहेबांना सरळ लिहिलं की अंबादास दानवेंनी आमचा सौदा केलेला आहे. आमची इच्छा नाही त्यांच्याबरोबर जाण्याची आणि आम्हाला एक तर तटस्थ ठेवा, नाही तर आणखी काय दुसरा मार्ग सांगा.